आज धुले में प्रदेश अध्यक्ष माननीय खा. श्री सुनील तटकरे साहब की उपस्थिति में धुले शहर जिला कार्यकारिणी एवं प्रमुख पदाधिकारियों की समीक्षा बैठक हुई। इस बैठक में संगठन की आगामी कार्यक्रम योजना, संगठनात्मक निर्माण एवं विभिन्न सामाजिक एवं जनहित मुद्दों पर विस्तार से चर्चा की गई। आगमनाची प्रतीक्षा करत आहोत। अखेर तटकरे साहेब आलेले आहेत। त्यांच्याबरोबर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर या देखील आलेल्या आहेत। सर्व मान्यवरांचं शुभेच्छा। मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे, उपाध्यक्ष अतुल पाटील यांचे वतीने स्वागत करतो आणि पत्रकार परिषदेला तटकरे साहेबांनी सुरुवात करावी अशी विनंती करतो। कार्यकर्त्यांनी कृपया शांतता ठेवा। एक मिनिट कोणी बोलू नका। कार्यकर्त्यांनी हाताचं हॉलमध्ये पाठवून द्या आणि दरवाजा बंद करून घ्या। दरवाजा बंद करून पक्षाचे मुख्य प्रवक्ते माजी खासदार महिलांचे अध्यक्ष माझे सर्व सहकारी पदाधिकारी सर्व महिलांचे प्रतिनिधी बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, 2 वर्षापूर्वी अजितदादांच्या नेतृत्वाखाली सामूहिक निर्णय घेतला। मुंबईमध्ये सहभागी होण्यासाठी नेतृत्वाखाली आणि मुंबईमध्ये सहभागी झालो। महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या अपयशाच्या पार्श्वभूमीवर अभूतपूर्व असं यश महायुतीलाही मिळालं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही मिळालं। 26 वर्धापन दिन पक्षाचा प्रचंड उत्साह तांड्यापासून पांड्यापर्यंत कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये पुण्याच्या बालेवाडी स्टेडियममध्ये झाला आणि 2 तारखेला 2 वर्षांच्या निर्णयाला झाला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता दृष्टिक्षेपात आहे। अशा वेळेला प्रत्येक जिल्ह्यामध्ये जा, संघटनेचा आढावा घ्यावा, प्रक्रियेचा आढावा घ्यावा, निवडणुकीच्या दृष्टिकोनातून नेमकी पूर्वतयारी, प्रमुख पदाधिकाऱ्यांचं मनोगत समजून घ्यावं। जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये पक्षामध्ये येणाऱ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात झाले। या सर्वांना पक्षाच्या विचारसरणीची जोडणं अशा अनेक हेतूंनी महाराष्ट्रव्यापी दौऱ्याची सुरुवात उत्तर महाराष्ट्रातून काल जळगावपासून केली। जळगावलाही प्रचंड अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला। रात्री नंदुरबारला जात असतानाच रस्त्यामध्ये सुद्धा सिंदखेडा तालुका असेल किंवा दोंडाच्या असेल या ठिकाणी सुद्धा अभूतपूर्व स्वागत झालं। आज नंदुरबारची मीटिंग प्रचंड उत्साहामध्ये त्या ठिकाणी झाली आणि धुळे शहरामध्ये तर अभूतपूर्व असं स्वागत त्या ठिकाणी झालं। त्याच्यामुळेच पत्रकार परिषदेला पोहोचायला विलंब झाला। या दौऱ्याच्या पाठीमागचा हेतू संघटन मजबूत करणं, पक्ष नोंदणीच्या कामाचा आढावा घेणं, नव्याने आलेल्या कार्यकर्त्यांच्या वरती, जुन्या सहकाऱ्यांच्या वरती व्यापकतेने जबाबदारी देत निवडणुकीची तयारी समजून घेणं, समन्वय समितीची बैठक केली पक्षाची जी आहे त्यामध्ये बावनकुळे साहेब आहेत आणि स्वतः प्रदेशाध्यक्ष म्हणून आहेत, रवींद्रजी चव्हाण भाजपचे नवीन अध्यक्ष झाले तेही आहेत, माझे ज्येष्ठ सहकारी मंत्री हसन मुश्रीफ, शंभूराज देसाई, जय सामंत, आम्ही गेल्या आठवड्यात बसलो होतो। सर्वसाधारणपणाने या संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून लढवाव्यात वरिष्ठ पातळीवर आम्ही चर्चा केली। तरीही प्रत्येक महानगरपालिकेमध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक पंचायत समितीमध्ये वेगवेगळी राजकीय परिस्थिती आहे। अशा वेळेला स्थानिक सहकाऱ्यांना सुद्धा विश्वासात घेणं आणि महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं जात असताना त्या साऱ्याच्या दृष्टीकोनातून एक पूर्व तयारी करणं हाच आता या दौऱ्याच्या पाठीमागचा हेतू होता। मला खूप या गोष्टीचं आनंदही होत आहे आणि समाधान वाटतं आहे की या निवडणुकीच्या नंतर पहिल्यांदाच प्रदेशाध्यक्ष म्हणून राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात करताना माझे प्रदेश पातळीवरील सर्व पदाधिकारी माझ्यासोबत आहेतच, पण कार्यकर्त्यांच्यात आणि जनतेमधला प्रचंड उत्साह, आमची ताकद, शक्ती वाढवणारं नक्कीच त्या ठिकाणी आहे आणि या पद्धतीने आम्ही सगळी उद्याच्या कालावधीमध्ये वाटचाल त्या ठिकाणी करणार आहोत। पत्रकार परिषदेच्या निमित्ताने माझ्या दौऱ्याचा हेतू मी आपल्यासमोर निषेध केला। आपल्याला उद्धव ठाकरे बंधूंचा मेळावा पार पडतोय, मोठेपणाने संवाद करायचा असेल आपण जरूर करावा अशी आपल्याला मिळालं। ठाकरे बंधूंचा मेळावा पार पडतो, त्याच्यामध्ये पाहण्याचं काही कारण नाही। शेवटी
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलंय, संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था दिली. अशा वेळेला विरोधी पक्ष म्हणून त्यांचं काम ते करू शकतात. पण त्यांच्या वेळाकडे काय फार वेगळ्या पद्धतीने पाहण्याची आवश्यकता असते. स्टेटमेंट केलेले या संदर्भात पक्षाची भूमिका आजपर्यंत बाहेर आलेली नाही. या संदर्भात काय सांगा? सर आता भाजप जे आहे सर, भाजप नारा दिलेला आहे, पुणे जय गुजरातचा नारा दिला या कार्यक्रमात. भाषण संपल्यानंतर त्यांनी जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात देखील म्हटलं आहे. बसले तरी मोदी शांत खुश करण्यासाठी हा प्रयत्न काय बोलावं. सर एक असा विषय सर की अरे एक धनंजय यासाठी राज्य सरकार त्या कार्यकक्षेमध्ये राहून अलीकडच्या कालावधीमध्ये प्रकार वाढले नकार येत नाही. धोक्यात आणण्यासाठी कडक कशा पद्धतीने शासन होईल, फास्ट्रॅक कोट्यामध्ये जलद गतीने घटना कसा चालेल या दृष्टीकोनातून सरकार आपल्या पद्धतीने प्रयत्न करते. सर याच्यामध्ये एक असा विषय सर की मागे देवेंद्र फडणवीसांचा हात आहे आणि हे एकत्र आले तर निश्चित एकनाथ शिंदे जे आहेत तर मी सरकारची साथ सोडतील आणि ठाकरे बंधू एकत्र आले तर त्यांना सोबत सत्ता स्थापन करतील. यासाठी ठाकरे बंधूंना एकत्र आणण्याला फडणवीसांचा हात असं इंटरव्ह्यू अनेक वर्ष बाळासाहेब ठाकरे असल्यापासून राजकारणामध्ये आहे. त्याचा सरकारच्या स्थैर्याचा सर भाजप जे आहे सर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. शासकीय परिपत्रकावर आंदोलन काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा प्रयत्न महाविकास आघाडीच्या लोकांनी विरोध केला आहे. बीजेपी किंवा तुम्ही आले असतील लोकांनी याला प्रतिक्रिया दिलेली नाही. आज सुद्धा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. या संदर्भात पत्र कार्यालय सर भाजप सर 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 अरे धनंजय थांबून घ्या जरा. सर एक विषय असा आहे सर तटकरे सर विषय असा आहे भाजप हा संधी साधू पक्ष आहे. ते सोयीने पुणे मुंबईला युती करतील किंवा अन्य ठिकाणी करणार नाही, बरोबर आहे. तर भाजपच्या दिलेल्या समन्वय समितीच्या बैठकीच्या शब्दावरती आपला स्वतःचा विश्वास आहे का आणि स्थानिक कार्यकर्ते त्याला जुळवून घेतील का? कारण की जर तुम्ही अनेक ठिकाणी जर पाहिलं
तर भाजप हे त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सोयीची भूमिका घेईल असंच एकंदरीत दिसून येत आहे. तर अशा परिस्थितीत आपण कसा समन्वय साधायचा? मी पहिल्यांदा आपलं हे मत आहे मी ते फोडून काढतो माझ्या दृष्टीने. ते वाचनाचे दोन वादे भारतीय जनता पक्ष 80च्या आसपास पूर्वी जनसंख्या होता. त्यावेळेला आणीबाणीच्या नंतर जनता पक्ष निर्माण झाला. पक्ष जनता पक्षामध्ये नंतर 20 सदस्यावरून जो वाद झाला बाकीच्या निर्माण केला मोरारजीभाईचं सरकार चरणसिंगाचं सरकार आहे. त्यानंतर भारतीय जनता पक्ष स्थापन झाला. आपल्याला माहिती की भारतीय जनता पक्षाच्या 84ला 2 जागा आहेत. सत्तेकडे आज 15 वर्षात त्यामुळे आपण जे म्हणते ते आपण बोललेलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यापासून मित्र पक्षाला ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नेहमी सन्मानपूर्वक वागणूक ही राज्य पातळीवरती पण दिली जाते आणि शीर्षस्थ नेतृत्व त्यांचं जे मात्र या सगळ्या आदरणीय अमितभाई सुद्धा त्या ठिकाणी देतात. एक स्थानिक पातळीवरती मी मगाशी सांगण्यासाठी आज सत्तेमध्ये सेना सुद्धा आहे, भारतीय जनता पक्ष आहे. एकतरी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 8 वर्षांनी होती. 2016च्या अखेरीस त्यावेळेला नगरपालिका झाल्या, सत्ताच्या सुरुवातीला महापालिका आणि जिल्हा परिषद झाली. त्यामुळे दीर्घकाळ निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळे प्रत्येक पक्षातील कार्यकर्ता निवडणूक लढण्यासाठी हा तयारीला लागलेला आहे. अशा वेळेला आम्ही सत्तेमध्ये आहोत त्यामुळे चुकांची संख्या अधिक राहील. पण महायुतीमध्ये विरोधाभास निर्माण होणार नाही, महायुतीच्या आख्याला बाधा येणार नाही. या पद्धतीने आम्ही निवडणुकीला 100% सामोरं जाऊ. अशा वेळेला स्थानिक कार्यकर्त्यांचं मत जरूर आजमावून लोकसभेला सुद्धा वेगवेगळी मतांतर होती तरी पण एकत्रितपणे आम्ही लढतो. विधानसभेला सुद्धा होती. काही 5-6 जागा सोडल्या तर 280-82 जागा आम्ही ताकदीने लढतो. म्हणून आम्हाला 238 जागा 238 जागांमध्ये यश मिळालं. कारण एकमेकांची मतं जी ट्रान्सफर होणार नाहीत असं भाकीत केलं जात होतं ते असं ते ठरतं. आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टींची योग्य पद्धतीने जाण ठेवून कार्यकर्ते आणि 3 पक्षांचा सहभाग हा योग्य स्थानिक आपण पाहिजे त्यावेळेला बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं. जोशी साहेब मुख्यमंत्री होते. त्यावेळेला असेल किंवा 99 सालामध्ये लोकशाही आघाडीचं सरकार झालं. अशोक चव्हाण, चव्हाण त्याकडून साहेब असे झाले. त्या वेळेला सुद्धा सरकारमध्ये आम्ही एकत्रित होतो. मधल्या कालावधीमध्ये 14 ते 19 पुन्हा एकदा देवेंद्रच्या नेतृत्वाखाली त्यावेळेच्या सुद्धा समंत राज्याच्या निवडणुका पक्ष वेगळ्या पद्धतीने लढला. सरकारमध्ये राज्यात किंवा केंद्रात एकत्रित असलं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढल्या जातातच असं नाही. या राज्यातल्या गेल्या 25 वर्षाचा अनुभव आपण बघितलं. राज्यात जरूर सरकार त्या ठिकाणी प्रश्न राहणारच आहे. 2029 पर्यंत भक्कम बहुमताचा आहे. 29 नंतरही आम्ही सत्तेवरती येणार आहोत. तरीही स्थानिक पातळीवरती अधिकाधिक सरकार निर्माण करण्याचा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रमुख विरोधक आपल्याला कोण वाटतात? काँग्रेस, शिवसेना की मनसे किंवा अन्य कोणी प्रमुख विरोधक आपल्याला कोणी दिसतंय का? विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल भाजपा प्रबळ विरोधक आहे असं जाणवत नाही. पण इथले राजकीय पक्ष विचार झाला प्रत्येक निवडणूक वेगवेगळ्या राजकीय समीकरण घेऊन येत असते. अशा वेळेला तर कोणती जागा मिळाल्या महाविकास आघाडीला आम्हाला 16 जागा विधानसभेचं चित्र वेगळं राहिलं. सावधतेने ताकदीने माहिती आहे सहकार्याने
तुम्ही बोला सोन्याचं नारळ आम्हाला महाराष्ट्रामध्ये नको, तुम्ही धुळे जिल्ह्यामध्ये रोजगार आणणार आहे का? धुळे जिल्ह्याची परिस्थिती अत्यंत वाईट आहे, रोजगारचा प्रश्न नाही, युवकांसाठी नोकऱ्या नाही, भरती नाही आहे. सोन्याचं नारळ दुसऱ्या जिल्ह्यामध्ये गेलं तर चालेल, राज्याचा आम्हाला प्रश्न नाही विचारायचा, आमच्या जिल्ह्यापुरता काय तुम्ही आणलं या संदर्भात सांगा. कारण जिल्ह्यामध्ये रोजगारचा, ठेकेदारांचा आणि महिलांचा मोठ्या प्रमाणामध्ये हा प्रश्न आला आहे, तर तो सोडवणार का? आणि तुमची भूमिका या ठिकाणी आल्यानंतर काय असणार? रोजगार हा असेल का? काय सांगाल? हे सरकार विकसित महाराष्ट्र दूर करण्याच्या विश्वासावरती जनतेने देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आपलं राज्य मोठ्या प्रमाणात भर टाकतं. अशा वेळेला राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात राज्यातील सरकार संवेदनशील पद्धतीनं कुठल्याही जिल्ह्यामध्ये अशा कोणची मानसिकता जनतेच्या मनात निर्माण होणार नाही याची खबरदारी पक्षाचे जुने कार्यकर्ते पार्टी बसून येत आहे. ज्यावेळेस इथं राष्ट्रवादीची स्थापना झाली त्या सदस्य आता आपल्या पक्षामध्ये खूप मोठी गर्दी झालेली आहे धुळे जिल्ह्यात, त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा प्रश्न नवीन पुनर्बांधणी करणार आहात का पक्षाची? गर्दी झाली आहे पण एकजूट दिसत नाही, गर्दी झाली पण एकजूट दिसत नाही. नव्याण्णव साल माझ्यावर आले होते माझा प्रश्न आपल्या पक्षात स्थानिक पातळीवर जोरात विकसित चाललेला आहे. अनेक मोठमोठे दिग्गज मंडळी, माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील असतील, माजी आमदार आणखी सुनीलदादा निरकर असतील, मोठमोठे लोक आपल्या पक्षात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर हे जुने जे लोक आहेत त्यांना बॅच कुठवर जावं लागतंय आणि ही मंडळी सगळी पुढे दिसते. असं त्या अर्थाने तो प्रश्न कार्यकर्त्यांना पक्षाचा अधिकार आहे. प्लीज माझ्या पक्षाच्या माझ्या घेण्याचं मिशन पक्षामध्ये नव्याने आलेले पक्षामध्ये दीर्घकाळ काम केलं, समाज कसा निर्माण केला, जबाबदारी कशी घेतली यासाठी मात्र दौऱ्या असं काय सांगितलं त्याच्यात उत्तर आले. धन्यवाद. अजित दादा मुख्यमंत्री होतील का? जनसुरक्षा विधेयकासंदर्भात पटलावर मांडण्यात आलेला आहे. जनसुरक्षा विधेयक हा संविधानाच्या विरोधात जाणारा विधेयक आहे. या संदर्भात आपण राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून या विधेयकाकडे कसं बघणार? कसं आहे की विधेयक सरकारमध्ये विधेयकाच्या प्रती विधिमंडळामध्ये चर्चा विधिमंडळामध्ये यावर्षी मी त्या भाष्य करणार. जरूर विधिमंडळ चर्चेच्या द्वारे त्या बाबतीत अनेक वेळेला अनेक विधेयक 25 वर्ष विधिमंडळामध्ये 10 वर्ष ज्या वेळेला त्या संदर्भामधले वेगवेगळी भूमिका मांडली जाते सभागृहामध्ये, त्यावेळेला दोन्ही सभागृहाच्या संयुक्त समितीकडे, एका समितीच्या कडे सुद्धा, एका सभागृहाच्या समितीकडे सुद्धा पाठवण्याचे प्रघात आहे. मला माहित आहे या संदर्भातला निर्णय सरकार म्हणून मुख्यमंत्री सर, आपण अर्थमंत्री म्हणून पण काम केलं. राज्याच्या 47,000 कोटीच्या बजेटपैकी राष्ट्रवादीच्या वाटण्यात 16,000, शिवसेनेच्या वाटण्यात 22,000, भाजपच्या 3,000 कोटी जर यांना शिंदे गटाने दिलेले आहेत नाराजी आपण म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर फेकला जातोय सत्तेमध्ये असं वाटत नाही.
माझ्या ज्ञानात नव्याने भर पडले. राज्याचा अर्थसंकल्प 7,50,00,000 कोटीचा मागणी बजेट बजेटचा मला परवडी मागणी त्या त्या वेळेला त्या त्या विभागाची गरज लक्षामध्ये घेत त्याची आवश्यकता समजत राज्य सरकार वित्त विभाग आपण आता पाहिलं तर राष्ट्रवादीच्या वाटेला अंक आले काही शिक्षणावर दिलेलं नाही. राष्ट्रवादीच्या वाटेला असलेल्या खात्यांच्याकडे काही असं विकासाच्या कामाची काही विभाग नाही. हे सरकार भक्कमपणाने समन्वय पद्धतीने त्या ठिकाणी काम करते. कोणाचा दबाव पडावं नाही. एकमताने सगळे सरकार काम करतात. नगर विकास विभागाचा असेल, सर्वांना त्यांच्या पद्धतीने त्या ठिकाणी माध्यम आहे. सरकारची वाटचाल भक्कमपणाने आहे. राज्याची आर्थिक दृष्ट्या उत्तम आहे. नीती आयोगाने जे काही दंडक मानक घालून दिलेली आहेत, स्थूल उत्पन्नाच्या किती टक्के कर्ज घ्या 25% आपल्या सरकारने 18% आसपास कर्ज घेतलेलं आहे. राज्य सरकार अतिशय उत्तम पद्धतीने आर्थिकदृष्ट्या सर्व पद्धतीने उलट स्थूल उत्पन्नामध्ये भर कशी होते याचा प्रयत्न वेगवेगळ्या उपायांच्या मार्फत त्या ठिकाणी केला जातो. धन्यवाद.